नमस्कार, मी विशाल पाटील। राज्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांच्या महाज्योती संस्थेला निधी न दिल्याच्या आरोपाचा वाद सध्या चर्चेत आहे। समाज घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या सारथी, बार्टी आणि महाज्योती या तिन्ही संस्था हीच समानतेची दिशा दाखवणारी वाट आहेत। मात्र जेव्हा याच कामांमध्ये निधीचा तुटवडा जाणवतो आणि अडथळे निर्माण होतात, तेव्हा प्रश्न केवळ प्रशासनाचा राहत नाही, तर तो समाजातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट जोडला जातो। महाज्योती संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली अडचण ही केवळ आर्थिक मुद्दा नाहीये, तर शिक्षणाचं स्वातंत्र्य आणि समान संधी या संबंधीचं एक तत्व आहे। ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थी या संस्थांवरती अवलंबून असल्याचं चित्र आहे आणि त्यांच्या संशोधनाचा प्रवास थांबणं म्हणजे अनेक स्वप्न अर्धवट राहणं आहे। अशा वेळी विद्यार्थ्यांच्या या आवाजाला जबाबदारीने ऐकणं आणि तत्काळ त्यावरती तोडगा काढणं हे शासन आणि समाज या दोघांचंही कर्तव्य ठरतं। आज गरज आहे ती राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा उपाययोजनांच्या दिशेने जाण्याची। शिक्षण हे कोणत्याही पक्षाचं नव्हे, तर समाजाचं सामूहिक ध्येय आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी देणं हाच या तत्वाचा खरा अर्थ आहे। आणि त्यामुळे या सर्व वादाच्या पलीकडे जाऊन प्रश्न असा उभा ठाकतो की सामाजिक प्रगतीचा केंद्रबिंदू असलेला शिक्षणाचा समान हक्क वास्तवात किती समान राहिलाय आणि प्रशासन, संस्था आणि समाज या तिघांनी मिळून तो समतोल नक्की कसा राखायचा आहे, याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राज्यामध्ये सध्याला मराठी ओबीसी आरक्षणावरून मोठा वाद पेटलेला आहे आणि आता त्यात आणखी एक मुद्दा समोर आलाय। ओबीसी विद्यार्थ्यांच्या महाज्योती संस्थेला निधी मिळत नाही असा गंभीर आरोप अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर करण्यात आलाय। सरकार निधी देताना पक्षपातीपणा करतंय असा आरोप आता विद्यार्थ्यांनी केलाय। पाहूयात हे संपूर्ण नेमकं प्रकरण काय आहे ते। महाज्योतीला निधी नाही, विद्यार्थ्यांचा अजित पवारांवर आरोप। विद्यार्थ्यांना फेलोशिपची रक्कम कधी मिळणार? महाराष्ट्र सरकारनं समाजाच्या विकासासाठी 3 संस्था स्थापन केल्यात, त्या म्हणजे सारथी, बार्टी आणि महाज्योती। सारथी मराठा विद्यार्थ्यांसाठी, बार्टी दलित समाजासाठी आणि महाज्योती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी काम करते। या तिन्ही संस्थांना सरकारकडून शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी निधी दिला जातो। मात्र महाज्योतीला गेल्या काही महिन्यांपासून निधी दिला गेलेला नाही असा आरोप ओबीसी विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय। मागच्याच वर्षी 11 ऑक्टोबर 2024ला आमचा GR आला होता की सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या 2023 तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात येईल। परंतु सारथी आणि बार्टीला पुढच्या 3 महिन्यामध्ये GR आल्यानंतरच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये त्यांच्या नोंदणी दिनांकापासूनची पूर्ण फेलोशिप दिली। फक्त महाज्योतीच्याच विद्यार्थ्यांना त्यांनी ती फेलोशिप दिलेली नाहीये। विजय वडेट्टीवार साहेबांच्या काल रॅली होती ते ओबीसी समाजाची, त्याच्यात आमच्या PhDचे 100 ते 200 विद्यार्थी उपस्थित होते आणि साहेबांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही एक पत्र देणार आहोत आणि या संस्थांवर जो अन्याय होतोय, महाज्योती संस्थेवर जो अन्याय होतोय निधीच्या वाटपात, तर त्याच्याबद्दल ते पाठपुरावा करणार आहे असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आहे। आम्ही जे विद्यार्थी आहेत ते 1 जानेवारी 2022 पासून PhD नोंदणी झालेले आहेत। आमची जी महाज्योतीची बॅच आहे ती 2023ची आहे, म्हणजे ऑलरेडी आम्ही 2 वर्ष लेट आणि त्यामध्ये आता 2025 चालू आहे। आम्हाला PhD सबमिट करायला आता 6 महिने ते 1 वर्ष एवढाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे। अजूनपर्यंत जर आमच्याकडे जर निधी आलेला नाही आहे तर आम्ही PhD कुठल्या भरोश्यावर जमा करायची आणि कशी जमा करायची? महाज्योती संस्थेमध्ये PhD करणाऱ्या 2023 बॅच मधील विद्यार्थ्यांनी आपली तक्रार मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे कळवली आहे। या पत्रात त्यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांवरही आरोप केलेत। आमची फेलोशिपची रक्कम नोंदणीपासूनच थांबली आहे। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिक संकटात आहेत। विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि संशोधन दोन्ही थांबण्याच्या मार्गावर आहेत। अजितदादा बार्टी आणि सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांना निधी देतात, मात्र महाज्योतीच्या ओबीसी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतात।
बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना वेळेवरती फेलोशिप मिळते, मग महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची अडवणूक का? या आरोपांमुळे आता राजकीय हालचालही वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय. तसंच सरकारनं सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक द्यायला हवी असंही आवाहन विरोधकांनी केलंय. दरम्यान काहींनी हा सरळ अन्याय असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय. महायुती सरकारने एकदा निर्णय घेतला की सर्वांना समान निधीचं वाटप, कार्टी असेल, बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, मग यामध्ये भेदभाव कशाचा पाहिजे? विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती. पण दुर्दैवानं या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. मला त्यांना एवढंच सांगायचंय की फायनान्स मिनिस्टर म्हणून दादा नक्कीच निधीसाठी जबाबदार आहेत. त्याच्याच बरोबर तुम्ही दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर सगळ्या फाईल ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जातात. त्यामुळे एका नेत्यापेक्षा हे सरकारच या गोष्टीसाठी जबाबदार आहे. त्याच्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री येतात, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री येतात. त्यामुळे लढत असताना सरकारच्या विरोधात लढणं महत्वाचं आहे. आरोप जर विद्यार्थ्यांचा असेल तर मला असं वाटतं तो व्हेरीफाय केला पाहिजे. तो अशा पद्धतीनं महाज्योतीच्या योजनेच्या बद्दल जर काही तरुणांचा आक्षेप असेल तर मला वाटतं सरकारने ही दुरुस्ती केली पाहिजे. असं कोणत्याही योजनेला, मग सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, कोणताही दुजाभाव न करता जसं ठरलेलं शासनाचा आदेश आहे तशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच हा निधी वाद सरकारसमोरचं नवं आव्हान ठरलेलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या फेलोशिपची रक्कम कधी मिळेल आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. ज्ञानेश्वर पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर. आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी महाज्योतीतील विद्यार्थी सुदाम मुजावर, ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अंबादास मेव्हणकर, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर काही क्षणात आपल्याबरोबर जोडल्या जातील. काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके देखील आपल्यासोबत आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत करत थेट आपण मुद्द्याकडे बोलूयात. यावेळेला पहिला प्रश्न हा विद्यार्थ्यांच्याच बाजूने अतिशय महत्त्वाचा. सद्दाम, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची अडचण नेमकी काय आहे? काय विद्यार्थ्यांचा आरोप आहे? धन्यवाद. मी आज लोकशाही चॅनलचं करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आज ही चर्चा आयोजित केली. धन्यवाद. खऱ्या अर्थानं ही अपेक्षा आहे की या चर्चेच्या माध्यमातून देखील राज्यातील ओबीसी आणि भटकेमुक्त विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये ऑगस्ट 2023 मध्ये आम्ही महाज्योती संस्थेकडे अर्ज केलेले होते आणि तिथून ही प्रक्रिया जवळपास ऑक्टोबर 2024 पर्यंत चालली आहे की आमची छाननी करून विद्यार्थी किती पात्र आहेत हे ठरवण्यास. याच्या मधल्या कालावधीमध्ये काय झालं तर याच्या मधल्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या केवळ 50 ठरवली गेली. एक समान धोरणाची समिती स्थापन केली गेली, समान निकष लावले गेले सारथी बार्टी महाज्योतीला आणि एक समिती स्थापन करून तो विषय जो आहे ते त्या समितीकडे सोपवण्यात आला. आणि 2 वर्ष या समितीने वेळखाऊ प्रक्रिया करत कुठलेही निर्णय त्या ठिकाणी घेतले नाही. या दरम्यान मध्ये विद्यार्थ्यांनी सारथीचे असतील, बार्टीचे असतील, महाज्योतीचे असतील आणि विशेषतः महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल अशा विविध ठिकाणी आंदोलनं केली की ज्या पद्धतीने याच्या आधी विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जात होती त्याच पद्धतीने ती आताही दिली जावी. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 वेळा आमची या फेलोशिप करिता पात्रता परीक्षा देखील घेण्यात आली. आणि शासनाचं, प्रशासनाचं इतकं मोठं दुर्दैव आहे या विद्यार्थ्यांचं आणि या शिक्षण प्रणालीचं की 2 वेळेस पेपर घेतलेला त्यांना रद्द करावा लागतो. ही निष्क्रिय प्रक्रिया या ठिकाणी राबवली गेली हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर विद्यार्थ्यांची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बैठकी झाली होती नागपूर अधिवेशनाच्या काळात. तिथं दिलं गेलं की आम्ही निर्णय घेऊ, परंतु कुठलाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आला नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यातून म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यापासून ते मुंबईपर्यंत पायी लॉंग मार्च काढला होता. यामध्ये सगळे सारथीचे असतील, बार्टीचे असतील, महाज्योतीचे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी सामील झालेले होते. आणि यानंतर तो जेव्हा पायी लॉंग मार्च मुंबईला पोहोचला त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी 50% निर्णय या शासनाने घेतला. आणि या 50%चा निर्णयाला सुद्धा विरोध करत की आमची हक्काची फेलोशिप आहे आणि तुम्ही ते नाकारू शकत नाही किंवा तुम्ही ते कमीही करू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. अनेक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
महिला विद्यार्थिनींनी महाज्योतीच्या केशवापनची आंदोलन त्या ठिकाणी स्वीकारलं नागपूरमध्ये, आणि त्याच्यानंतर विद्यार्थी तीव्र आंदोलन करतायत हे समजल्यानंतर कुठेतरी शासनानं 100% विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय जो आहे तो घेतला, शासन निर्णय घेतला आणि 11 ऑक्टोबर 2024 मध्ये हा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला. आता 11 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2025 एक वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या खूप चमत्कारिक. या दरम्यान मध्ये सारथी असेल, बार्टी असेल, या दोन्ही संस्थांना त्यांच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनची फेलोशिप देण्यासाठीची जी आवश्यक रक्कम होती ती मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तात्काळ त्यांना त्या संस्थेला वर्ग करण्यात आली. परंतु महाज्योती संस्थेने निधी अभावी 25 जुलै 2024 पासून विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. ती फेलोशिप किती होती तर ती केवळ 5 महिने 6 दिवसांची होती. विद्यार्थ्यांनी ज्यावेळी पाठपुरावा केला संस्थेकडे की आम्हाला इतकी फेलोशिप कमी का दिली जाते, आमच्या जर समान धोरण आहे, समान निर्णय सगळ्यांसाठी लागू केले जात आहेत, तर मग महाज्योतीच्या फटकेमुक्त विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय का होतोय. बरं, अन्यायाची भावना विद्यार्थ्यांची असल्याचं सद्दाम तुम्ही सांगताना दिसताय. पुढचा प्रश्न कपिल ढोके यांना आहे. कपिलजी, या सर्व योजना खरं तर तळागाळातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणाऱ्या आहेत. खरंच त्यातही वोट बँक आणि भेदभाव दिसतोय का, जो विद्यार्थ्यांचा आरोप आहे? कपिलजी. कपिलजी, आपला आवाज जर अनम्यूट कराल तर प्रेक्षक ऐकू शकतील. बोला विशालजी, परत एकदा विचारा मला प्रश्न. आपल्यासाठी पुन्हा एकदा मी विचारतोय. कपिलजी, खरं तर विद्यार्थ्यांचे आरोप काय, सरकारकडे त्यांची मागणी काय, महाज्योतीचं म्हणणं काय, हे आपण सगळं ऐकलं. या सर्व योजना तळागाळातील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारे आहेत. खरंच त्यातही वोट बँक आणि भेदभाव दिसतोच का? मुळात विशालजी, आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की या सरकारच्या काळामध्ये कुठलीच गोष्ट ठीक पद्धतीने होताना आपल्याला दिसत नाही. आपण अनेकदा चर्चा करतो, शेतकऱ्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. शेतकरी या सरकारच्या काळात सुखी आपल्याला दिसत नाहीत. ते त्यांना व्यवस्थित हे सरकार चालवत नाही. बरं, फार काही हे सरकार फार चांगलं चालून राहिले याचा जर विचार केला तर सरकारवर 10 लाख कोटीच्या वर आता कर्जाच्या घरात आपण चाललो आहे. म्हणजे आता शासकीय जमिनी विकून कर्ज काढण्याची वेळ आपल्या सरकारवरती आलेली आहे. तरी सुद्धा सरकारी पक्षाचे लोक सांगतात की आमचं ट्रिपल इंजिनचं सरकार असं आहे, आता थांबायचं नाही, विकासाची गाडी, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण ऐकत आहोत. अहो, पण जो विद्यार्थी या देशाचा कणा आहे, या गोड्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विद्यार्थ्यांना प्रचंड महत्व आहे. पण त्याच विद्यार्थ्यांना जर आता त्यांच्या हक्काची फेलोशिप मिळत नसेल, त्यांच्या हक्काची स्कॉलरशिप मिळत नसेल, तर आपण सरकार कुठल्या पद्धतीने चालवतो याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, अजितदादांच्या कार्यक्षमतेबद्दल, अजितदादांच्या याच्याबद्दल फार प्रचंड गोष्टी आपण ऐकल्यात. कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहे, पण अजितदादा आज तुमच्या जी गोष्ट तुमच्याकडे आहे, फायनान्स डिपार्टमेंट अजितदादाकडे आहे, तरी सुद्धा महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निधी मिळत नसेल, त्यांचा हक्काची फेलोशिप स्कॉलरशिप मिळत नसेल, तर हे सरकार कुठल्या पद्धतीने चालला याचा विचार सुद्धा केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे पूर्वीपासूनच सिरियस नाही. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर एमपीएससीच्या पेपरच्या बाबतीत सिरियस नाही, पेपर फुटीच्या बाबतीत सिरियस नाही, नवीन भरतीच्या बाबतीत सिरियस नाही, आणि आता गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्काची फेलोशिप स्कॉलरशिप जर आपण त्यांना देऊ शकत नसेल, एकीकडे ओबीसी मराठा वाद लावायचे, ओबीसींचं वेगळं राजकारण करायचं, मराठ्यांचं वेगळं राजकारण करायचं, आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करायचं. सरकार म्हणून अजितदादा आणि सरकारचे सगळे एक मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळीच घटक अपयशी ठरलेले आहेत. या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे की ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्काची महाज्योती अंतर्गत, पार्टी अंतर्गत ज्या ज्या गोष्टी येतात त्यांच्या स्कॉलरशिप, फेलोशिप सगळ्या द्या. अजितदादा, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला खुश नाही केलं तरी चालेल, शिंदे साहेब लोकल बॉडीच्या इलेक्शन मध्ये भ्रष्टाचाराचे पैसे कमी वापरा, पण त्या विद्यार्थ्यांचे पैसे द्या, अशी आमची त्यांना विनंती आहे. बरोबर आहे. कपिलजी, तुमची ही विनंती पूर्ण होते का? रुपालीताई हा आवाज थेट अजित पवारांपर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा करूयात. रुपालीताई, थेट आरोप ज्या वेळेला होताना दिसतात विद्यार्थ्यांकडून, किंवा कपिल ढोके ज्या प्रकारे म्हणाले की थेट आरोप अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्षमतेवरती होत आहेत, ते असा भेदभाव करतायत, हा आरोप किती खरा? आणि भेदभाव करत नाहीयेत तर मग उपाययोजना? रुपालीताई. मुळामध्ये ज्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या त्याला निश्चित मी उत्तर द्यायला बांधील आहे. आणि मला त्याच्यासाठी मी
ज्या गोष्टी पुढे बोलणार त्या बोलणार, आणि जे आमचे काँग्रेसचे बंधू डोके भाऊ बोललेले त्यांना काय आरोप करायचे करू द्या. त्यांना जिथे तिथे जेव्हा सत्ता गेलीये त्यांना राजकारणच दिसतो. असो, आता आपण मुद्द्यावर येऊ की महाज्योती, सारथी, बार्टी ज्या आमच्या विद्यार्थी बंधूंनी सांगितलं की ही वास्तवता त्यांनी ही आम्हाला सांगितली आहे, ती तुमच्या माध्यमातून कळालेली आहे की महाज्योतीला आतापर्यंत निधीच मिळाला नाही किंवा समान फेलोशिप असेल किंवा जे काही सारथी बार्टीला जे बजेट पाहिजे तेच बजेट महाज्योतीला मिळणं खरंच गरजेचं आहे. आता सारथीला मिळालं, बार्टीला मिळालं, मग महाज्योतीला का नाही मिळालं? तर मला असं सांगायचं आहे की याच्यामध्ये आपल्या महाज्योतीचे म्हणजे ही जी काही भटक्या विमुक्त जमातीसाठी आणि ओबीसीसाठी आहे तिथे कुठे आपण कमी पडलो याचा शोध मी निश्चित घेईल. निश्चित हा झालेला अन्याय हे सांगितलेल्या या ज्या विद्यार्थ्यांनी गोष्टी आहेत या विचारात घेण्यात येतील. खरं तर समान वाटप आहे म्हणल्यानंतर हा अन्याय होता कामा नये. जर सारथीला मिळतात, बार्टीला मिळतात तर महाज्योतीला पण मिळालं पाहिजे, कारण का विद्यार्थी आहेत. संविधानामध्ये सर्व विद्यार्थी हे एक आहेत, परंतु तरी सुद्धा आपल्या इथली समाजातील जी काही व्यवस्था, जातीय समाज व्यवस्था आहे त्याच्यासाठी जे काही 3 विभाग पडलेले आहेत तिथे निश्चित महाज्योतीवर विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला दिसतोय. यापुढे महाज्योतीचं मला वाटतं पुण्यामध्येही कुठे ऑफिस नाहीये, ते नागपूरला ऑफिस आहे. आणि जे काही आमचे महाज्योतीवर येणाऱ्या अधिकारी आहेत मला वाटतं हे अधिकारी तिथं फेल्युअर आहेत. जर सरकार म्हणून तुम्हाला समान निधी मिळतोय, तो निधी मिळाल्यानंतर निधीचा दुसरी स्टेप आहे त्याची अंमलबजावणी होते, आणि ती अंमलबजावणी जर झाली नाही तर निश्चित हे विद्यार्थ्यांनी हा जो काही आवाज उठवलेला आहे तो योग्य आहे. अजितदादांना ओबीसी आहेत म्हणून द्यायचं नाहीये, विशिष्ट जातीचे म्हणून त्यांना द्यायचंय किंवा सारथीमध्ये मराठा जातीचे म्हणून द्यायचंय, हा गैरसमज मनातनं काढून टाकावा. मी इथे सांगेल हे ओबीसीच्या आमच्या लोकप्रतिनिधींचं फेल्युअर आहे की आमच्या महाज्योतीला, आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही मिळालेल्या निधीची इम्प्लिमेंट करू शकलो नाही. सारथीचे जे काही असतील लोकप्रतिनिधी त्यांनी त्यांचा त्या निधी आणला आणि त्याची इम्प्लिमेंट केली. पार्टीचे जे आहेत जे लोक आहेत त्यांच्याही लोकप्रतिनिधींनी तो त्यांचा निधी त्यांच्याकडे करून इम्प्लिमेंट केली. त्याच्यामुळे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांवर जो झालेला अन्याय आहे याच्या पुढे तो अन्याय होणार नाही. सरकार निधी देत असताना, GR काढत असताना काढत असतं, त्यांना ते अधिकाऱ्यांना आदेश देत असतात. पण मी प्रामाणिकपणे सांगते की तिथं येणारा अधिकारी हा अकार्यक्षम असला ना की ही अशी परिस्थिती निर्माण होते. अधिकारी जर यासाठी कारणीभूत असतील तर अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी ही देखील अपेक्षा. रुपालीताई पुन्हा एकदा येईल आपल्याकडे. मात्र मृणालजी, अहो 3 संस्था आहेत, 3 संस्थांचे वेगवेगळे विद्यार्थी आहेत. निधी वाटपामध्ये असमानता त्या ठिकाणी दिसून येते का? समानता असावी अशा प्रकारचा आरोप केला जातोय. हे आरोप नेमके कसले निर्देश करताना दिसतात? मृणालजी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की बार्टीला फंड हे सेंटर कडनं येतं आणि सारथी आणि महाज्योती या 2 संस्थांना बऱ्यापैकी राज्य हे फंड करतं. दुसरी गोष्ट अशी आहे की बार्टी आणि महाज्योती हे सेक्शन 8 खाली प्रायव्हेट पब्लिक कंपनीज आहेत, ते काही गव्हर्नमेंट अंडरटेकिंग नाहीत. त्यामुळे ते सेक्शन 8 खाली पब्लिक कंपनीज आहेत. रजिस्टर्ड त्यांचं आर्टिकल ऑफ असोसिएशन आहे, मेमोरंडम ऑफ असोसिएशन आहे. सारथी ही एका जातीसाठी आहे आणि महाज्योती हे जवळजवळ 400 जातींसाठी आहे. सारथी केटर करती 16 ते 18% पॉप्युलेशनला, महाज्योती केटर करती 52% पॉप्युलेशनला. सारथीचं अधिकृत ऑफिस आहे, मी खूप महत्वाचं सांगतोय, सगळ्यांनी ऐका. सारथीचं अधिकृत 5 मंजिला ऑफिस पुण्यामध्ये आहे. महाज्योतीचं आज देखील गेल्या 5 वर्षांमध्ये आज देखील अधिकृत ऑफिस नाही. महाज्योती समाज कल्याणच्या जागा भाड्यात घेऊन तिथं काम करत आहे. दुसरं, सारथीचे कमीत कमी आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कमीत कमी 5 ते 6 ठिकाणी सारथी संस्थेने जागा घेतलेली आहे. महाज्योतीने अजून कुठे विशेष जागा घेतलेली नाही. दुसरं असं आहे की स्कॉलरशिपचा जो विषय आहे, स्कॉलरशिप महाज्योतीची पेंडिंग आहे, सारथीची पेंडिंग नाही.
सारथी विषय हा अजित दादांनी स्वतः अर्थमंत्र्यांनी स्वतःच्या नियोजन विभागाकडे घेतलेला आहे. महाज्योती हा समाज कल्याण खातं चालवत आहे. दुसरे असं आता तुम्ही म्हणता ना भेदभाव केला का नाही, तुम्ही नीट ऐका. या बजेट मधलं अलोकेशन ऐका. याच बजेट मधलं 25-26च्या बजेटचं सांगतोय मी. महाज्योती जी 400 जातींसाठी संस्था आहे तिच्यासाठी 299 कोटी अलर्ट केलेले आहेत आणि सारथी ही 515 कोटी त्यासाठी अलर्ट केलेले आहेत फक्त एका जातीसाठी. समान वाटपाचं तत्व आम्हाला मान्य नाही. त्याचं कारण असं आहे की 52%ला तुम्ही तेवढाच निधी देणार आणि 16%ला तेवढाच निधी देणार, हे चालणार नाही. मुळात सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की एका जातीसाठी आपल्या कॉन्स्टिट्युशनल स्कीम मध्ये एका जातीसाठी आपल्याला काही योजना करता येतात का? का सारथी वेगळी पाहिजे? का ती महाज्योतीमध्ये नाही येत आहेत? एक लक्षात घेतलं पाहिजे ना आपण. दुसरे आमचे विद्यार्थी आज नाही बोलत आहेत, गेले 5 वर्ष ते भांडतायत. ज्या दिवशी सारथी महाज्योती झाली पहिल्या दिवसापासून भांडणं होती. कारण तुम्ही ज्या दिवशी सारथी महाज्योती झाली तुम्ही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीला एंट्रन्स टेस्ट जायला ट्रेनची तिकीट पण नाही झाली आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना प्लेनची तिकीट दिली. आमचे महाज्योतीचे विद्यार्थी जेव्हा आंदोलनं करतात, मध्ये आता गिरगाव चौपाटीवर आंदोलनं केली, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करता, तुम्ही लॉंग मार्च काढताना त्यांना काढून देत नाही. अर्थमंत्र्यांना हे माहिती नाही, अशातला भाग नाही. कुणी निरोप पोहोचवायची गरज नाहीये. आम्ही स्वतः मीटिंग मध्ये गेले 5 वर्ष हेच मानतोय. तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं रुपालीताईंकडनं घेण्याआधी यावेळेला सक्षणा सलगरजी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सक्षणाजी, सामाजिक राजकीय शैक्षणिक समतोल का बिघडताना दिसतोय? आर्थिक समसमान वाटपाचं सूत्र असताना ते पाळलं जातंय का? खरंच तशी परिस्थिती आता पाहायला मिळतेय का? माझ्या आधी जे बोलत होते मृणालजी, मला असं वाटतं ते कुठल्या पार्टीचे, कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या संघटनेचे त्याही पेक्षा जास्त आता त्यांनी जे वक्तव्य केली, ज्या प्रतिक्रिया दिल्या, मी त्याच्याशी 100% सहमत. माझ्या मनातले विचार त्यांनी मांडलेले, मी ह्यापेक्षा काही वेगळं बोलणार नव्हते. आज पहिल्यांदा डिबेट करताना माझे विचार कोणीतरी मांडले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. त्यांचं बरोबर आहे. मी हे बोलणारच होते की माझ्याकडे वारंवार मागच्या वर्षीची गोष्ट सांगते तुम्हाला. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माझ्याकडे बार्टीचे विद्यार्थी आले होते आणि त्यांनी मला सांगितले की ताई आमचा निधी 2022-21चा रोखून झाला, त्याच्यासाठी आम्ही आझाद मैदानावर आंदोलन, मी सुद्धा 2 दिवस त्यांच्यासोबत जाऊन बसले होते. तेव्हा मला महाज्योतीचे विद्यार्थी भेटले की ताई आम्ही पाहिलं ते, परंतु आपल्याला सुद्धा 1 रुपया मिळत नाही, याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सारथीच्या विद्यार्थ्यांना पैसे मिळत असतील तर हे बघा, विद्यार्थी असतो. आम्हाला कुठल्या जातीचा हेवा देवा करायचा इथं आज नाहीये, परंतु शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये राज्यकर्ते जर भेदभाव करत असतील मृणाल दादांनी सांगितल्याप्रमाणे, तर हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही पक्षाचं म्हणून नाही, तर एक या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा विद्यार्थी आहेत ना, आम्ही पण शिक्षण घेतलं नाही महाराष्ट्रामध्ये. आम्हाला व्यथा आहेत ना, आमची जे गोरगरीब मुलं आहेत त्या मुलांना जर आज हात पसरायची, भीक मागायची वेळ येत असेल तर हा नाकारतेपणा, हा करंटेपणा या सरकारचा नाही काय? आणि ज्यावेळी तुम्ही सारथीला निधी देता तेव्हा तुम्हाला महाज्योती दिसत नाही काय? आणि ते बरोबर महत्वाचं हायलाइट केलंय त्यांनी. एक विशिष्ट प्रकारच्या समाज सारथीमध्ये येतो, असू द्या येऊ द्या, त्यांना मिळू देत, पण तुम्ही जे 52% समाजाला ज्या पद्धतीने तुम्ही हाकललं जातं, मी तर म्हणते कोलतंय राज्य सरकार, हे सहन करण्यासारखं नाही. याचा निषेध व्हायला पाहिजे. आज नाही त्या गोष्टीवरती जाती धर्मामध्ये भांडण लावून लोकांचं डायव्हर्ट करून टाकलंय, परंतु शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयावरती आज प्रकाश लोकशाहीचं सुद्धा मी अभिनंदन करेल की तुम्ही अतिशय संवेदनशील विषय घेतलाय, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळत असते. आज 400 जाती असलेल्या महाज्योतीला काय म्हणून सरकारने असा केराची टोपली दाखवली? मला माननीय अजितदादा असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांना सवाल आहे माझा, तुम्ही कशामुळे हे पांघरून घेतलेलं आहे? एकाला एक न्याय, एकाला एक न्याय, महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? आणि पुन्हा म्हणायचं जातीपातीचं राजकारण, तुम्ही सगळेजण त्याला हवा देताय असं माझं मत आहे. आज आमच्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये एखादं ऑफिस नसावं हे लाजिरवाणं नाहीये, आणि एका विशिष्ट संस्थेचं मात्र 4-4, 10-10 मजले ऑफिस करता का? विद्यार्थ्याच्या मनामध्ये शंका येऊ नये. बरोबर आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड शंका या निमित्तानं उपस्थित झालेल्या आहेत. अंबादास मेव्हणकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देखील आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे देखील मी जाणार आहे. आणि शिक्षणाचा समसमान हक्क का हिरावला जातोय? विद्यार्थ्यांमध्ये जातीपातीचं राजकारण पेरलं जातंय का? आणि मग त्यातून पुढच्या काळातल्या वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करताना दिसत आहेत का?
अंबादासजी आपल्यासोबत आहेत, थेट आपल्याकडे येतो. शिक्षणाच्या दारी देखील जर भेदभाव होताना दिसत असेल तर कशा प्रकारची पिढी आपण घडवणार आहोत आणि विद्यार्थ्यांमधली ही भावना किती चुकीची असं आपल्याला वाटतं? सर, माझा आवाज येतोय? येतोय, बोला. सर, मुळात या सगळ्या संस्थांचा जर इतिहास बघितला तर माननीय देवेंद्रजी यांनीच 2018-19 मध्ये ह्या सगळ्या संस्थांची मांडणी किंवा त्यांची उभारणी व्हावी, ती बार्टीच्या धर्तीवर व्हावी असा प्रयत्न केला. आणि सुरुवातीला 1 वर्षापूर्वी सारथी तयार झाली 2019ला आणि नंतर 1-1.5 वर्षानंतर महायुती तयार झाली. यासोबत आता राज्यामध्ये अमृत नावाची संस्था आहे की जी ओपन कॅटेगरीच्या लोकांसाठी आहे. त्यानंतर TRTI नावाची संस्था आहे जी आदिवासी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे. त्या सगळ्या संस्था एक प्रकारे त्या समाज घटकांना न्याय देण्यासाठी आहे. आणि मुळात ही तरतूद का करावी लागते? कारण की समाजामध्ये तसा जात समूह आहे आणि त्या समाजाच्या विकासासाठी आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे, म्हणून त्या समाजासाठी या वेगवेगळ्या आपण संस्था काढण्याचा प्रयत्न केला. परत तोच मुद्दा येतो की या सर्व संस्थांचं एक समान धोरण का? कारण की आता मुळात जो आपण प्रश्न मांडतोय तो PhDच्या संशोधक विद्यार्थ्यांना पैसे न मिळण्याचा आहे. जर आपण बघितलं तर रुपाली त्यांनी सांगितलं की पैसे आहेत, कारण की आता जर आपण बघितलं महायुतीला 1500 कोटी रुपयाचा निधी आहे, त्याच्यामध्ये वसतिगृहाचा पण निधी आहे की 63 वसतिगृह करायचे. आणि हाही प्रश्न आहे की नागपूर सारख्या सेंटरला पुणे मुंबईचा मुलगा महायुतीला कसा जाईल? तर पुण्यामध्ये एखादं केंद्र त्याचं असावं का? तर हेही प्रश्न आहेत, याच्यामध्ये पॉलिसी आणली पाहिजे आणि केलं पाहिजे. तर विद्यार्थी परिषदेची मागणी नेहमी राहिली की एकूण GDPच्या 6% खर्च शिक्षणावर व्हावा, जो आता भारतातही होत नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा होत नाहीये. तर तो जर आपण निधी वाढवला तर एकूण या संस्थांना सुद्धा निधी मिळेल. पण मुळात PhDचे जे विद्यार्थी आहेत तर यांच्या काही प्रश्न जेन्युइन आहेत की जे सगळ्याच संस्थांमध्ये, म्हणजे आज तुम्ही बघितलं तर आत्ताच पुण्यामध्ये गुडलक चौकामध्ये आंदोलन झालं, ज्याच्यामध्ये सारथी, महायुती, मार्टी म्हणजे सगळ्याच संस्थांचे विद्यार्थी होते. यांचा मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा विद्यार्थी PhD करतायत, विद्यापीठामध्ये नोंदणी करतायत, तेव्हापासून यांना PhDची संशोधन फेलोशिप मिळावी. याच्यामध्ये काय होतंय की सरकारच्या पॉलिसी आणि या विद्यार्थ्यांची मागणी याच्यामध्ये कुठं एक प्रकारे एकत्र येण्याचं काम होत नाहीये. ते मुलं 5 वर्ष म्हणजे वयाचे 23 ते 28 या कार्यकाळात हे विद्यार्थी PhD करतात की ज्या काळामध्ये त्यांनी काहीतरी कमाई करणं, त्यांचं घरचं सांभाळणं हे अपेक्षित असतं. पण हा विद्यार्थी संशोधन करतो आणि एक प्रकारे समाजाला, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचा प्रयत्न करतो. तर या मुलांना फेलोशिप मिळावी ही विद्यार्थी परिषदेची मागणी पूर्वीपासून राहिलेली आहे. परंतु हा मुद्दा ज्या पद्धतीने थोडा राजकीय अँगल दिला जातो तो न देता या मुलांचे जे प्रश्न आहेत की ते म्हणजे पॉलिसी ठरवण्याचे प्रश्न आहेत की सर्व संस्थांच्या किती जागा म्हणजे असाव्यात ते सरकारनं ठरवून द्यावं. आता 2 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले जाहिरात नाहीये, म्हणजे सारथीची नाहीये, महायुतीची नाहीये, बार्टीची नाहीये, यात कुठेही भेदभाव नाहीये. सर्वच विद्यार्थी संशोधक विद्यार्थी आहेत. परंतु काय होतंय की याच्यामध्ये पॉलिसी ठरत नाही. आता मुलं आंदोलन करत होते, आपण बघतोय की राज्यामध्ये एवढा मोठा अवकाळी पाऊस पडला आणि सगळ्याच लोकांचं लक्ष हे शेतकऱ्यांकडे गेले. त्यामुळे सरकार परत त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला जातं आणि त्यामध्ये हा विद्यार्थ्यांचा मुद्दा बाजूला पडतो. परंतु दरवर्षी जर तुम्ही बघितलं तर काही निधी हा सारथीचा असेल, महायुतीचा असेल, 2 वर्षापूर्वी काही निधी हा सरकारला परत गेला. म्हणजे निधी नाही असं नाहीये. तर यामध्ये पॉलिसी ठरवून या विद्यार्थ्यांची तत्काळ जाहिरात काढावी. या विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की आम्ही ज्या दिवसापासून PhD करतोय त्या दिवसापासून आम्हाला फेलोशिप द्या, त्या दिवसापासून यांना फेलोशिप द्यावी. आणि जसं काही मुद्दे आहेत सरसकट करताना लोकसंख्या बघायला लागेल किंवा कुठली जात वर आहे, कुठली जात खाली आहे, तो सुद्धा मुद्दा सरकारला लक्षात घ्यावा लागेल. परंतु विद्यार्थ्यांची आता एकच मागणी की आम्हाला तत्काळ आमचे जे पैसे सरकारकडे थकीत आहेत, कारण त्यामुळे संशोधन होत नाही. रुपालीताई, सरकार खरं तर महायुती विरुद्ध महाज्योती असा सामना महाराष्ट्रात घडतोय का? रुपालीताई, त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जेन्युइन आहेत आणि त्यांना नाही निधी मिळाला तर ते तक्रार करणारच ना. आणि सरकारचं काम आहे प्रत्येक विद्यार्थ्याची जी काही गरज किंवा ज्या काही त्यांची नियमावली आहे त्यांची इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. मी पुन्हा सांगते, महाज्योतीला जी काही कमी निधी मिळालाय किंवा मिळालाच नाहीये, सक्षणाताई सुद्धा आहेत, आम्ही सोबतीने जाऊन जेवढा निधी नाही मिळाला ना घेतो ना. आम्ही कमी पडलोय तिथे, कारण का सारथीला त्यांच्या विद्यार्थ्यांनी घेतलं, त्यांच्या नेत्यांनी घेतलं, परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे या त्यांना जो काही निधी मिळालेला नाही त्या गोष्टी नाकारता येणार नाहीत. आणि याला एकटे अजितदादा जबाबदार नाहीये. सरकारकडे तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या पोचल्या गेल्या पाहिजे. त्या पोचवणारे त्यांचं जे ओबीसीचं आमचं नेतृत्व आहे ते कुठेतरी कमी पडलेलं आहे. मी स्पष्टपणे सांगते. पण जसं मृणालजींनी उपस्थित केला प्रश्न, सक्षणाताईंनी पण उपस्थित केला प्रश्न, कपिल डोके तेच म्हणताय की आज विद्यार्थ्यांना आंदोलनच का करावी लागतात? त्यांच्या हक्काचं जर त्यांना मिळत नसेल तर निधीची कुठेतरी कमतरता आहे का? लोकशाहीमध्ये आपल्याला आंदोलन करणं हे गरजेचं आहे. आणि आपल्याला काय कमी पडतंय? आज मीही त्या आंदोलनातूनच लोकप्रतिनिधी झालेली आहे.
आज जर सरकारमध्ये जरी आम्ही असलो आणि जर निधी मिळत नसेल तर त्या विद्यार्थ्यांसोबत एक पाऊल पुढे होऊन तो निधी आणणार आणि आंदोलन करणार हे त्यांना मिळाला पाहिजे. आणि कुठल्याही जाती धर्माचा विद्यार्थी असो त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. आता जे ओबीसीचे आमचे बंधू आहेत त्यांनी ते विश्लेषण केलं, तोही पाठ बरोबर आहे. लोकसंख्या जर महाज्योतीची म्हणजे 400 जातींना एक न्याय आणि एका जातीला एक न्याय मिळत असेल तोही मुद्दा आपण घेतला पाहिजे. तेही सरकारकडनं करून घेणं गरजेचं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे, कारण का मी एमपीसीच्या मुलांसाठी आंदोलन केलेले तेव्हा मी काही ओबीसी किंवा कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी नाही, एमपीसीच्या सर्व मुलांसाठी आंदोलन केलेले आणि ती वेळ महायुतीकडनं वाढवून सुद्धा आणलेली आहे. पण मला आता डेप्थ मला लक्षात आली की कुठला नेता काय होऊन देत नाही, कुठला प्रश्न ज्वलंत तयार करतो, याच्यापेक्षा विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती महायुतीकडे किंवा जे कोणी सरकार आहे त्यांच्याकडे जाऊन त्या विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे. आणि ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये मी असेल, सक्षणाताई असेल, जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एकत्रितपणे त्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम आहे आणि ते आम्ही निश्चित करू. बरं, कपिलजींना मला प्रश्न करायचा आहे. कपिलजी, एका बाजूला सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी जर रस्त्यावरती उतरण्यासाठी तयार असतील तर मग आतापर्यंत हा मुद्दा फक्त पॉलिटिकली करेक्ट करणं इतकंच केवळ बाकी किंवा शिल्लक राहिलेलं आहे का? विद्यार्थ्यांना मुळात समसमान निधी वाटपासाठी रस्त्यावर यावं लागत असेल. 3 वेगवेगळ्या समाजासाठी केलेल्या या सोयी ज्या आहेत त्यामध्ये कोण आणि कुठे कमी पडताना दिसतं? मुळात आता सगळ्यांचं आपण ऐकत होतो. रुपालीताई ठोंबरे आमच्या भगिनी ज्यावेळी त्या ठिकाणी बोलत होत्या त्या विद्यार्थ्यांच्या बाजूनं विद्यार्थ्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि ज्या व्यथा विद्यार्थ्यांच्या आहेत त्याच व्यथा त्या या ठिकाणी मांडताना मला दिसल्या. जर खरंच सरकार म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या व्यथा समजत असतील तर आज विद्यार्थ्यांना रस्त्यावर येण्याची गरज काय आहे याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे. मित्रांनो, प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे, प्रश्न या देशाच्या भविष्याचा आहे. या सरकारला सगळ्या गोष्टीसाठी पैसे आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल आज यांच्या लोकल बॉडीजच्या निवडणुकीत एका म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागातला अनुभव घेतला तर एका उमेदवाराकडे लाखो रुपये अनपेक्षितपणे इतके पैसे खर्च करायची तयारी आहे. पार्टीनं सुद्धा तशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवलेली आहे. भ्रष्टाचारातून प्रचंड पैसे कमावता येतात. तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर लोकांचे यांच्या इतिहास काढले, अनेक कॉन्ट्रॅक्टरांना त्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना निर्माण केल्याचं आपण सांगू शकतो. त्यासाठी एक स्वतंत्र डिबेट जरी घेतली तरी या सरकारनं किती अनावश्यक गोष्टींवर उधळपट्ट्या केल्या, खर्च केला याचं उदाहरण आहे. देवाभाऊ नावाचे कॅम्पेन यांनी राबवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना देवेंद्र फडणवीस नमस्कार करतायत आणि त्याच्यावर अनावश्यक लाखो रुपये खर्च करून त्या जाहिराती सर्व्हिस गल्लीत, शौचालयाच्या वरती, बस स्टँड वरती, बसवरती अनेक ठिकाणी लावले, खर्च केलेत. पण आज जेव्हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न येतो त्यावेळी मात्र सरकारकडे पैसे नाहीत. माझा पुन्हा एकदा आरोप आहे, रुपालीताईंनी ऐकलं पाहिजे. त्या म्हणतात की मी विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलतो. रुपालीताई, तुम्ही अजितदादाच्या जवळच्या आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात, त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधी आहात. अजितदादा जर तुमचं खरंच ऐकत असतील तर त्यांना सांगा की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. अनावश्यक गोष्टींवरचे खर्च कमी करा, जाहिरातींवर खर्च कमी करा, देवाभाऊच्या कॅम्पेनवर खर्च कमी करा. पण रुपालीताई, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप दिल्या पाहिजे. 2 संस्थेमध्ये जो काही आता या ठिकाणी हे दिसतोय, सारथीला अलग न्याय, बार्टीला अलग न्याय, महाज्योतीला अलग न्याय, हे सुद्धा थांबवलं पाहिजे. विद्यार्थी हे विद्यार्थी असतात, ते कोणा जातीचे नसतात. तुम्ही आता सुद्धा विद्यार्थ्यांचं दुःख त्यांच्या बोलण्यातून तर समजलं की विद्यार्थ्यांचं जे काही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना फार चांगले समजले, त्यांनी आपल्या समोर विस्तृतपणे मांडले. पण उपाययोजना करण्याचं काम सरकार म्हणून तुमच्या अजितदादांचं आहे. त्यांना सल्ला द्या, विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. ओबीसी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या आणि त्यांच्या स्कॉलरशिप, त्यांच्या हक्काचा निधी त्यांना वेळेवरती वितरित करा. बरोबर आहे. महाज्योतीला त्याचा निधी आणि तो वेळेवरती कधी मिळणार या अनुषंगाने ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे रुपालीताईंनी एक आवाहन केलेलं आहे की सक्षणा सलगर देखील आपल्याबरोबर आल्या तर हा प्रश्न आपण आणखी समर्पकपणे मांडण्याची तयारी करणार आहोत. एका बाजूला टेलिव्हिजनवरती आपले प्रेक्षक पाहताय, मात्र सोशल मीडियावरती देखील अनेक विद्यार्थी जे महाज्योतीचे आहेत ते देखील व्यक्त होताना दिसतात आणि त्यांची थेट मागणी आहे की अजितदादांपर्यंत हा आवाज जावा आणि अजितदादांनी सक्षमपणे या संदर्भातला निर्णय घेऊन तो निर्णय लागू करावा. रुपालीजी, एका बाजूला सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतं, महाज्योतीसाठीचा निधी आणि त्या संदर्भामध्ये बोललं जातं, मात्र प्रत्यक्षात फेलोशिप कधी मिळणार
हा विद्यार्थ्यांचा अतिशय कळीचा मुद्दा आहे आणि त्याचं उत्तर त्यांना आता अपेक्षित आहे. मुळामध्ये लक्षात घ्या, कपिलजींनी सरकारने काय करावं याच्याबद्दल खूप ज्ञान दिलेलं आहे, परंतु मला त्यांना सांगायचंय की सरकार महायुती ही सक्षम आहे की कुठले प्रश्न, कारण का सरकारसमोर अनेक प्रश्न आहेत. आता ह्या फेलोशिपच्या मुलांचं आंदोलन पुण्यामध्ये चालू होतं. हे होत असताना आता जो काय अवकाळी पाऊस आला, मग शेतकऱ्यांचा प्रश्न उभा राहिला आणि महायुती सरकार हे प्रत्येक प्रश्न त्या जनतेसोबत उभं राहून त्यांना कटिबद्ध आहे सोडवण्यासाठी. त्याच्यामुळे आता हा जो काही महाज्योतीचा जो काही प्रश्न समोर उभा राहिलेला आहे तो आम्ही त्वरित, आणि मी का सांगितलं, सक्षमताई ओबीसी आहेत किंवा ज्या नाही म्हणलं तरी एका प्रत्येक विशिष्ट जातीसाठी ज्या काही या यंत्रणा उभ्या आहेत, तो प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसीचे लोकप्रतिनिधी नेते हे कमी पडलेले आहेत. ती कमतरता आम्ही स्वीकारून यापुढे महाज्योतीला निधी कमी पडणार नाही याची जबाबदारी घेतो. दुसरी गोष्ट, अजित पवारांना मी सूचना द्यायला, ज्ञान शिकवायला अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे, ज्याचं नॉलेज मला जाऊ द्या डोक्यात पण नसेल. त्याच्यामुळे ठीक आहे, ज्या काही कमतरताचे प्रश्न समोर उभे आलेले आहेत त्याचा निश्चितच त्या विद्यार्थ्यांना. कपिलजी विचारतात आपल्याला प्रश्न या संदर्भात. कपिलजी काय विचारतात? कपिलजी काँग्रेस पक्षाची आहे का? तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहात ना? विद्यार्थ्यांचं दुःख समजतं तर मग निधी द्यायची जबाबदारी माझी आहे की काँग्रेस पक्षाची आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आहे? तुमच्या अजितदादा 11 वेळा केले तर त्यांना विद्यार्थ्यांना किती निधी द्यावा लागतो नाही का? कुठेतरी मोठा आवाज करून बोलायचं, हे करायचं. आणि रुपाली ताई तुम्ही लक्षात घ्या, मला काय करते हे सांगू नका. तुमच्या अजित पवारांना 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला, पण हे कळत नाही का की विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत? विद्यार्थ्यांना निधी दिला पाहिजे. कुठेतरी सगळं आम्हाला कळतं तर मग हे प्रश्न का निर्माण होतात? शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या गोष्टी करतात, शेतकरी तुमच्या राज्यात खुश नाही. हो, या कुठे गोष्टी करतात? रुपाली ठोंबरेंना काय माहिती आहे शेतकऱ्यांचं आणि विद्यार्थ्यांचं दुःख? तुम्हाला कुठे माहिती आहे? सगळं माहिती आहे तर विद्यार्थ्यांचे प्रश्न काय राणीवर आहेत याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. बरं, निश्चित माझं नाही, यातही पक्षपातीपणा नको. सद्दाम मुजावर यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करताय. एका बाजूला सत्ताधारी आहेत, दुसरीकडे विरोधक आहेत. मात्र आपल्याला पक्षपातीपणा न होता सद्दाम मुजावर तुमच्या मनातला प्रश्न थेट सरकारला आणि विरोधकांनाही सांगा. सद्दाम मुजावर त्यांच्यावरती आहे, तर मला थोडंसं विद्यार्थ्यांचं मत काय आहे ते मांडण्यासाठी अधिकचा वेळ देण्यात बोला ना. कारण तर माझी या सगळ्यांना विनंती आहे. तर रुपालीताई मगाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की काही अधिकाऱ्यांच्यामुळे जर असं झालं असेल तर ते आपण तपासू, परंतु माझं असं ठाम मत आहे, आमच्या विद्यार्थ्यांचं असं ठाम मत आहे की अधिकारी यामध्ये जबाबदार आहेतच, परंतु महाज्योतीला आमच्यासाठी म्हणून कुठलाही निधी दिला गेलेला नाही. 2 गोष्टी अशा मंत्रालयामध्ये आणि या सगळ्या फॉलोअप मध्ये आम्हाला कळत आहे की अशी एक अफवा पसरवली जाते की महाज्योतीला निधी दिला गेला होता, परंतु त्यांनी ते दुसऱ्या कामांसाठी खर्च केलेला आहे. तर असा निधी कुठल्याही कामांसाठी खर्च करता येत नाही. महाज्योतीचा 126 कोटी रुपयांचा जो निधी आहे या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यासाठीचा, तो केवळ वित्त विभागाच्या नाकारतेपणामुळे आमच्यापर्यंत आतापर्यंत फेलोशिप मिळालेली नाहीये. हे काम माझं या ठिकाणी मत आहे. आणि रुपालीताईंना देखील आमचे काही विद्यार्थी बऱ्याच वेळा नाशिकमध्ये पुण्यामध्ये भेटले होते. त्यांनी ही जबाबदारी घेतली होती की मी हा विषय पोहोचवतो, पण ते तितक्या ताकदीनं पोहोचू शकले नाही. आज पुन्हा त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. तर माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही दादांना हे सांगून की बाबा फक्त ओबीसी भटकेमुक्त या विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय करू नका. जसे साथी पार्टीला मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन त्यांना पैसे वर्ग केले गेले याचा आम्हाला आनंद आहे, तसं आम्हालाही प्रत्येक वेळी अधिवेशनाची अपेक्षा दाखवू नका की अधिवेशनामध्ये तुम्हाला निधी दिला जाईल, असं आम्हाला कुठेही आश्वासन देऊ नका. या दिवाळीच्या आधी आम्हाला त्या ठिकाणी आमची हक्काची फेलोशिप आमच्या खात्यावरती जमा करा आणि निश्चितपणे या विद्यार्थ्यांचं दिवाळी कशा पद्धतीनं गोड करता येईल. 1 वर्ष या ठिकाणी तुम्ही लावलेलं आहात. 1 वर्ष वेळ गेलेला आहे विद्यार्थ्यांचा. या 1 वर्षामध्ये विद्यार्थ्यांचं जे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि जे नुकसान झालेलं आहे, शैक्षणिक नुकसान, ते या ठिकाणी कुठलाही राजकीय नेता कुठलीही राजकीय कमेंट करून या ठिकाणी भरून काढू शकत नाही. त्यामुळे आमचं या ठिकाणी मत आहे विद्यार्थी म्हणून की आम्ही कुठल्या पक्षाला, कुठल्या संघटनेला बांधील नाही आहोत. आम्ही विद्यार्थी आहोत, संशोधन करतो.
बघतोय आणि याचा फायदा समाजाला, देशाला होतोय. मगाशी तुम्ही एक स्क्रीनवर एक फोटो दाखवला, आमचे विद्यार्थी दादांना भेटले होते. काही विद्यार्थी दादांना भेटले असता मंत्रालयामध्ये दादांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, त्यात आम्ही बोलत नाही, पण आज बोलायची वेळ आली आहे की दादांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की इलेक्शन संपली, निवडणुका संपल्या, आता तुम्हाला काही मिळणार नाही जावा. सारथी पार्टीला तुम्ही पेशीत असताना असं तुझ्यापणा केला होता का, जे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलं होतं? नाही, धक्कादायक आरोप आपण यावेळेला करताय. मला वाटतं सक्षणाजी यावरती बोलणं देखील आवश्यक आहे की ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचे सातत्यानं आरोप सुरू आणि काय उत्तर त्यांना मिळालं हा त्यांचा दावा आहे. धक्कादायक वाटतं आपल्याला हे सगळं. मी तर तुम्हाला मगाशी सद्दामजी येतो आपल्याकडे. सक्षणाताई बोलतात, बोला. आता जे त्यांनी त्यांच्या व्यथा आणि संवेदना मांडल्या त्यात त्यांनी काही इव्हिडन्सेस म्हणजे त्यांनी जे अनुभवलेलं आहे ते बोलले. त्यात त्यांनी हाही उल्लेख केला की माझ्या सहकारी रुपालीताईंना त्यांनी तो विषय मांडला होता, त्या तिथे त्या बोलल्याही असतील, त्या प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष घातलंही असेल त्या काळात. परंतु अजित दादा ज्या पद्धतीने असं बोललेत असं त्यांचं मत आहे. आता ते बोलले का नाही मला माहिती नाही, परंतु दादानी कृतीतनं मात्र एका संस्थेला पैसे देण्याचं काम केलेलं आहे. आता हे जग जाहीर झालेलं आहे आणि एका संस्थेला दिलं नाही, महाज्योतीला दिलं नाही, हे पण मान्य करावंच लागेल ना. मला एक कळत नाही, राज्यामध्ये आसमानी संकट तर आलंयच आमच्या मराठवाड्यामध्ये, पण हे जे राज्यकर्ते सुलतान आहेत ना, हे फार बेरहम सुलतान आहेत. हे यांची सियासत आहे ना, जी काही पद्धतीने चाललेली आहे जाती पातीची, मला दुःख वाटतं या गोष्टीचं की राज्यकर्त्यांना, मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझा हा सवाल आहे. ते राज्य चालवतात, ते फर्स्ट आहेत, ते या राज्याचे पहिली व्यक्ती आहेत, ते राज्याचे मायबाप आहेत, त्यांचं लक्ष नाहीये का? जेव्हा राज्यामध्ये अर्थसंकल्प तुम्ही मांडता, एक वर्ष काही जातीच्या पोरांना वाट बघावी लागत असेल, ओळीत उभं राहावं लागत असेल, तरी सुद्धा त्यांची हेटाळणी होत असेल, तर मला असं वाटतं हे फार वाईट दिवस या महाराष्ट्रात आलेले आहेत. आणि माननीय अजितदादा असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि राज्यातले जेवढे काही मंत्री आहेत, तुम्हाला कशाला मंत्री केले? जेवण करायला? एक मंत्री पत्ते खेळतो, पत्तापट पत्ते खेळतो, पत्ते रम्मी बहादरांना युवकांचा क्रीडा मंत्री करता. हाकलून दिलं पाहिजे यांना, मी स्पष्ट सांगते तुम्हाला. हे काय चाललंय हो? निश्चित आपला मी संताप समजू शकतो यावेळेला. आणि इथे मला एक मिनिट माझी बाजू मांडू द्या. तुम्हाला सांगते, जो महाज्योतीचा विद्यार्थी आहे ना, 400 जाती येतात, मी म्हणत नाही की माझ्या 400 त्या सगळे माझे पाहुणे रावळे आहेत, मी महाराष्ट्राची मराठी मुलगी म्हणून बोलते. अहो किती गरीब घरचे पोरं पुरे असतात होते, जेव्हा ते तुमच्या आझाद मैदानावर येतात ना आंदोलन करायला, अक्षरशः तरुण पोरींना आंघोळीसाठी जागा नसते, त्यांचा कोणी पाहुणा रावळा मुंबईत नसतो, कुठेतरी लपून छपून आडाशाला तोंड हात पाय धुतात. हे मी बघितलेलं आहे. बार्टीच्या पोरांच्या आंदोलनामध्ये मी सहभागी होते, त्यावेळेस मंगेश दादा म्हणून त्यांना मला दुःख वाटलं. आणि हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का? 5-5 गोष्टीच्या गाड्यामध्ये फिरतात, कुणी डिफेंडर, कुणी लँड क्रुझर, कुणी तमका, कुणी ढमका. अरे लाजा वाटला पाहिजे यांना. एका जातीला एक करतात, एका जातीला एक करतात, आणि जेव्हा आमच्यासारखे लोक बोलतात तेव्हा यांना ठसका लागतो, आमचं झोंबतं. परंतु मला सांगायचं, हे असले फालतू प्रकार बंद केले पाहिजेत. तुम्ही महाज्योती असेल, भारती असेल, सारथी असेल, आदिवासींचे असेल, सगळ्यांना सारखं का नाही करत तुम्ही? बरं, समसमान निधी वाटप बोललं जातं, समसमान शिक्षण देण्यासंदर्भात बोललं जातं, मग समसमान त्यांना वागणूक का दिली जात नाही? थेट आपण उपाययोजनांसंदर्भामध्ये उहापोह करणार आहोत. यावेळेला मृणाल ढोले पाटील आपल्यापासून सुरुवात करेल. उपाययोजना काय करायला हवीत, तातडीनं काय पावलं उचलायला हवीत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तातडीने जर पावलं उचलायची असतील तर हे आपल्याला माहिती का आपण किती रकमेसाठी भांडतोय? हा जो आपला सगळा कार्यक्रम चाललाय, हा सगळा जो त्रागा चाललाय, 126 कोटी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची पंढरी मानण्यात जाते. ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट आपण महाराष्ट्राला म्हणतो. आणि जर विद्यार्थ्यांना जर पीएचडीच्या स्कॉलरशिप साठी भांडावं लागत असेल तर हे दुर्दैव आहे. आणि आपण भांडतोय केवढ्याशा रकमेसाठी? 126 कोटी रुपये. जर उपाययोजना करायची असेल तर 126 कोटी देऊन टाकावेत. पण आता इथं रुपालीताई म्हणल्या की काही ओबीसीचे नेते कमी पडले. मला तर खरा प्रश्न असा पडतो, जो आमदार निवडून येतो तो या महाराष्ट्राचा आमदार असतो, तो या 18 पगड जातीचा, सगळ्या जाती धर्मांचा आमदार असतो. हे सगळे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे होते. पण ज्यावेळेस कोल्हापूरचे आमदार बंटी पाटील यांनी प्रश्न मांडला की ओबीसी पीएचडीच्या विद्यार्थ्यांचं काय झालं, तेव्हा अर्थमंत्री अजित दादा, तुम्ही म्हणता अर्थमंत्र्यांना माहिती नाही, अर्थमंत्र्यांना 500% माहिती आहे. सभागृहात त्यांनी 2दा याच्यावर उत्तर दिले, 2दा, एकदा नाही. काय म्हणलं ते अर्थमंत्री?
अर्थमंत्री म्हणले, ऐका महाराष्ट्राने परत एकदा, आणि तो रेकॉर्डवर आहे, मी माझ्या मनाचं बोलत नाही. अर्थमंत्री म्हणले पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत हे विद्यार्थी, हे अर्थमंत्री म्हणले. आणि दुसऱ्यांदा काय म्हणले, जेव्हा निधीची एकदा मागणी झाली परत स्कॉलरशिपसाठी, अर्थमंत्री भेटले, अतिशय मगरुरीने अर्थमंत्री म्हणले भेटणार नाही. आणि नुसतं तेवढं नाही, त्यांच्या बरोबर मंत्रिमंडळाचे सहकारी होते, शंभूराजे देसाई वगैरे होते, हे सगळे तिथं जोर जोरात हसायला लागले. अरे राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थिनींचे जर तुम्ही स्कॉलरशिपचे पैसे देणार नसाल आणि याच्यावर तुम्हाला हसायला येत असेल तर सभागृहामध्ये बसायची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि कधीतरी विशालजी, या विद्यार्थिनींचे हे ऐका, हे सगळे विद्यार्थी पीएचडीचे आहेत ना, कर्जबाजारी झालेले आहेत. कित्येक जण अँटी कॅन्सरचे शोध करतायत, पीएचडी करतायत. 10,000 रुपयाचे एक केमिकल आहे. कित्येक महिला आहेत की ते लहान बालांचा सांभाळ करून पीएचडीचा अभ्यास करतात. कित्येक विद्यार्थी आहेत की ते रात्री अभ्यास करतात आणि झोमॅटो आणि स्विगीचे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. एकही विद्यार्थ्यांना इथं आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, फार वाईट परिस्थिती आहे. 126 कोटी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर विद्यार्थ्यांसाठी नसतील तर फार दयनीय अवस्था आहे. आणि जर तसे नसेल तर सांगावं, आम्ही इतर राज्यांकडे जातो. बरं, तुमचं म्हणणं 126 कोटींचा हा लढा, त्यावरती लवकरात लवकर सरकारनं पैसे देऊन तोडगा काढावा. कपिलजी, उपाययोजना एका वाक्यात, वेळ संपत आली. उपाय याच आहेत की महाज्योतीच्या मध्ये जे काही 400-450 जाती येतात त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून अजित पवारांनी अनावश्यक योजनांवरची पैशाची उधळपट्टी तातडीनं थांबवली पाहिजे. देवा भाऊच्या कॅम्पेनवर जेवढ्या जाहिरातींवर खर्च केला जातो, लाडकी बहीण योजनेमध्ये नकली लोकांना जेवढे पैसे दिले जातात, अनेक योजनांच्या नावाखाली पैसे वाटायसाठी अनेक योजना ज्या आणल्या त्या सगळ्या बंद करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबवला पाहिजे. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे पैसे तातडीनं रिलीज केले पाहिजेत. आणि सगळ्याच, महाज्योती असेल, सारथी असेल, बार्टी असेल, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भविष्य आहे त्या ठिकाणी सरकारने त्यांच्या भविष्याशी खेळू नये. आणि सरकारला शक्य असेल, रुपालीताईंनी सांगितलं की अजित पवारांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला, पण त्यांच्याच काळामध्ये महाराष्ट्र पहिल्यांदा 10 लाख कोटींच्या वर कर्जबाजारी होतोय. महाराष्ट्रातल्या जमिनी विकून कर्ज काढायची वेळ येते आहे. हे सुद्धा थांबवलं पाहिजे. तरच अजित पवार खरंच अर्थशास्त्रातले, अर्थ खात्यातले तज्ज्ञ आहेत असं आपण समजू. नाहीतर 11 वेळा अर्थसंकल्प मांडून सुद्धा अजित पवार अपयशी ठरलेत, हे रुपाली ठोंबरेंनी मान्य करावं. एवढंच या निमित्तानं. रुपालीताई, मी आपल्याकडे येणारच आहे. अगदी थोडक्यामध्ये अंबादास मेव्हणकर, विद्यार्थ्यांची परवड थांबवणार का? सर, मला असं वाटतं की राजकीय चर्चा होत राहतील, परंतु विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते मी पर्टिक्युलर त्याच्या मागण्या सांगतोय. एक तर आहे की या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून त्यांची फेलोशिप मिळाली पाहिजे, जी महाज्योतीमधल्या विद्यार्थ्यांना मिळाली नाहीये. दुसरा विषय असा आहे की जे काही आता हा प्रश्न आहेच आहे, पण 2 वर्ष झाले, 4 महिने होऊन कुठली जाहिरात निघाली नाहीये. तर ते फेलोशिपची जाहिरात तत्काळ आता काढली पाहिजे, कारण संशोधक विद्यार्थ्यांनी आंदोलन करणं चुकीचं आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की पुण्यासारख्या ठिकाणी एक महाज्योतीचं उपकेंद्र सुरू व्हावं, जेणेकरून इथल्या विद्यार्थ्यांना थोडा त्याचा ऍक्सेस मिळेल, अशा आमच्या स्पष्ट मागण्या आहे. यासाठी एबीव्हीपी बरोबर आहे. शिक्षणाची उपाययोजना एका वाक्यात. माझं असं मत आहे की तेवढं म्हणजे भांडून एखाद्या विद्यार्थ्याला पैसे मिळवायची वेळ येत असेल तर महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, महाराष्ट्र कुठल्या वळणावर याचा विचार करावा. आणि ह्या आमदारांचे पगार वाढवण्यापेक्षा फुकटचे पगार कशाला वाढवायला पाहिजे यांचे? या 288 आमदारांचे वर्षभराचे पैसे ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना जमा करा, यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. खऱ्या इन्कम टॅक्सच्या धाडीच यांच्यावर पडल्या पाहिजे, या मताची मी आहे. काही गरज नाही. उलट अजितदादांनी अन्याय केला. अजितदादांनीच नाही, या सरकारने, देवेंद्रजींनी अन्याय केलाय. बरोबर बोलले ते. 126 कोटी रुपये नाही, तुम्हाला नाही त्या गोष्टीसाठी पैसे खर्च करायला. कुठे आमदारांना आयफोन घेऊन दे, कुठे आमदारांचे पगार वाढव, काय कमी आहे त्यांना? शिक्षणाच्या नावाने बोंबाबा यांची. त्यामुळे माझं असं मत आहे, शिक्षणाला प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि शिक्षणासाठी 126 कोटी नाही, 500 कोटीची तरतूद महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना करा, ही माझी मागणी आहे. रुपालीताई, महाज्योतीसाठीचे 126 कोटी मिळणार का? एक लक्षात घ्या, 126 कोटी हे त्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळालंच पाहिजे. महाज्योतीला 1500 कोटीचा निधी मंजूर आहे. त्यामध्ये मी पुन्हा सांगते की हे जे तावातावानी डोके म्हणतात ना, वडट्टीवार हे ओबीसीचे नेते आहेत. 2019 पासून झोपले होते का नाही पाठपुरवठा केला? ते विधान भवनात होते का नाही प्रश्न घेतले? जे आमचे ओबीसी का अभ्यासक आहेत त्यांनी सभागृहातला विषय सांगितला. सभागृहामध्ये चर्चा, प्रश्न उत्तर होत असताना त्याच्यामध्ये हा जो काही पीएचडीचा विषय आला, त्याच्यामध्ये जे काही वक्तव्य बोललेलं आहे त्याच वक्तव्यावर अजितदादांनी बाहेर येऊन बाईट दिलेली आहे.
ती नाही तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला ऐकवली, ती नाही तुम्ही बोलली, तुम्ही सोयीचं बोलला. कारण का तुम्ही सोयीच्या बाजूनी असाल तुम्ही कुठल्या पक्षाचे, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मी जरी कुठल्या पक्षाची असेल तर मी आज ओबीसी म्हणून बोलते. मी जेव्हा कार्यकर्ता म्हणून काम करते तेव्हा त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण सत्तेत असू नाही तर विरोधकात असू, तेवढं खमकन नेतृत्व पाहिजे. नुसतं विरोधात आहे म्हणून सरकारला घेरायचं आणि सरकारमध्ये म्हणून विरोधकांना टोमणे आमने द्यायचे, या वृत्तीची रुपाली पाटील ठोंबरे तरी नाही. बरं रुपालीताई, तुमच्याकडनं या सर्व विद्यार्थ्यांची एवढीच अपेक्षा आहे की थेट सरकारपर्यंत हा आवाज जावा आणि विद्यार्थ्यांचे 126 कोटी रुपये फेलोशिप त्यांना वेळेत मिळावी, एवढीच अपेक्षा. सर्व मान्यवरांचे आभार. तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.